आणि परतफेड मागायची ना तर ती मी तुमच्या त्या निशाकडून। बायको म्हणून ज्या ज्या क्षणांवर माझा हक्क आहे ना ते सगळे क्षण मी तिला दिलेत, मोबदल्याची अपेक्षाही ठेवली नाही। तुम्हाला माझ्याबरोबर संसार नाही करायचा आहे ना, नका करू, तसं म्हणतही नाहीये तुम्हाला। माझ्या आयुष्याची माती झाली ना तरी चालेल, पण रेवाचं लग्न मोडेल असं तुम्ही काहीही केलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही। आणि हो, मी गरीब बिचारी म्हणून किंवा माझ्यावर उपकार म्हणून जर तुम्ही माझ्या बाबांशी बोलत असाल ना तर त्याची काही एक गरज नाही। कारण एवढं लक्षात ठेवा की मला जितकी माझ्या बाबांशी बोलायची गरज आहे ना तितकीच तुम्हाला सुद्धा आहे। आणि जर तुम्हाला तसं वाटत नसेल ना तर यापुढे या घरात पाऊल ठेवलं नाही तरी चालेल। बाकी माझे मित्र समर्थ आहेत दुसरा मार्ग काढायला। बाबांचा फोन। रेश्मा, हे बघ, तू आता जे काय बोललीस ना त्यातला शब्दन शब्द मला पटतोय। यापुढे रेवाचं लग्न होईपर्यंत मी आपल्या डिवोर्सचा विषय अजिबात काढणार नाही। हॅलो हॅलो बाबा, कसे आहात? सॉरी मी कामात होते। रेश्मा बेटा, एक फोन तरी करायचास। अगं किती काम करणार तू? आणि हो, काही काम त्या राकेशला सुद्धा सांगत जा, नाही तर तुझ्या हातचं खाऊन खाऊन हत्ती बनेल तो। आणि महत्वाचं, राकेश तुझ्याशी नीट वागतोय ना? काही त्रास वगैरे नाहीये ना तुला? नाही बाबा, कसलाही त्रास नाहीये। फारच छान वागतात राकेश माझ्याशी।